राम राम मंडळी, तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. जसं की रोजचं ठरल्याप्रमाणे आज काय असं काय नव्हतं इकडं, कारण की विषय कसा होता, आपण गावाकडं आलतो. गावाकडं कधीच काय ठरल्याप्रमाणे होत नाही. पहिलं होतं ते म्हणजे गुरांचं खायला पाणी करायला लागतं. त्यामुळे उठल्या उठल्या डायरेक्ट आलो रानात. आता पप्पा म्हणलं चला तर चला, कसं आहे आल्यावर कामं पण केली पाहिजे, तो नुसते येऊन झोपून चालत नाही. म्हणून आलो. आता त्यांना म्हणलं तुम्हाला देतो मी ओझं काढून, तुम्ही टाकून या. चालतंय म्हणलं. मग पहिली मका काढून घेतली ओकेमध्ये अशी. कसं आहे थोडक्यावर बागत नाही हो, गुरं पण जास्त आहेत त्यामुळं खायला पण जास्त लागतं. आणि पहिली मका काढून घेतली बघा. त्यांना मका दिली गाडीवर बांधून. आता घास तोडाय गेलो. घासाला पण पडदिसनं सुरुवात केली, त्यामुळं पडदिसनं तोडून बी झाला लगेच. ओकेमध्ये घास बीस तोडून झाला. आता खाली चाललेलं ऊस तोडायला. थोडक्या खायवर बागत नाही हो. जाता जाता बघा हे बारक्या चुलतं आपलं ऊसावर पाणी सोडून दिलं. कसं काय ओके नियोजन आहे का नाही. दारे द्यायचीच गरज पडत नाही, एकदा पाणी सोडलं की सगळा ऊस भिजून निघतो. नियोजनच खतरनाक असतं. हे बघा निगड्यांचा ऊस आहे, काय ऊस बसलेला आहे जबरदस्त, एकदम खतरनाक. ही 86-032 बेन आहे बघा. यांना आता ह्या वेळेस डायरेक्ट रोप आणून लागण केली ती, पण ऊस नादभरी बसलेला. हे बघा बारकं चुलतं खाली काय त्यांचं खबं डबं चाललेलं. हे शंभू शेड बघा त्यांचाच मुलगा. म्हणलं विचारलं तर म्हणले घास लावायचा. चालतंय म्हणलं ठीक आहे. कसं आहे चांगलं आहे, म्हणजे माती पण खाली डासाळणार नाही, त्याच्या हिशोबानं नियोजन चांगलं केलं तर त्यांना. ओकेमध्ये मग ऊसबीस तोडून घेतला. मग आपण आता म्हणलं पप्पांबरोबर जाण्यापेक्षा शंभू शेट एकतर चाललेलं. चला म्हणलं त्यांच्याबरोबर जाऊ. कसं काय डॉन गाडी चालू आहे, खतरनाक विषय त्यांचा. आता तुम्ही माणसाला आता रानातनं गेलताना घरीनं परत कुठं गायब झाला, आता इकडं कुठं. अहो विषय काय झालता, ही जी तुम्हाला पोरं दिसतात सगळी क्रिकेट खेळणारी गँग होती. पण आता विषय बघा तुम्हालाच कळेल काय चालतं त्याला. इथं पेटला होता ऊस. आता काय सगळे गँग क्रिकेट खेळणारी सगळे इकडंच आणलेली पोरं ऐकते बघा तुम्हीच. आता चला वरच मोकळं करा. पुढं तिरकया. ओके मध्ये ऊस पण विजवून झाला. कसं आहे कार्यकर्ते पण सगळे खुश झाले, त्यात प्लस म्हणजे मालक पण खुश झाला, कारण की त्याचं एवढं मोठं नुकसान पोरांना वाचवलेलं सगळं. मग कार्यकर्ता हळूहळू सगळं ऊसातनं बाहेर निघालं. फायनली बाहेर निघाल्यावर कळलं की ऊस विजावल्यावर ट्रॅक्टर आलाय. ठीक आहे म्हणलं चालतंय चालायचं. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही ऊस कोणाचा होता ते बी पोरांना माहीत नव्हतं. मुळात म्हणजे मला बी माहीत नव्हतं नक्की ऊस कोणाचा आहे. तरी पण सगळे पोरं खेळता सगळे ऊस विजवायला ते. म्हणजे आता काय बघा ही इकी असते गावाकडे, तुम्हाला शहरात बघायला भेटत नाही. नंतर ना मग आपण डायरेक्ट सगळे परत क्रिकेटचे सामने बघायला आलो. परत असे क्रिकेटचे सामने चालू झाले. ओकेमध्ये सामने भरले होते मस्तपैकी. हे आपले सांबा काका हे सगळ्यांना आता तुम्हाला माहीत नसतील, काय कायला माहीत असतील. ज्यांना माहीत असतील त्यांच्यासाठी काय ते सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळं आपण पुढचं कंटिन्यू करू. ओकेमध्ये सामनं रंगलं होतं. प्लस ह्यांची आता मॅच झाली ती, ह्यांना करायचं होता 53 स्कोर. मग काय ओकेमध्ये लेवल केली ते गाड्यांना. ही हुडी वस्तीची टीम आहे बघा आमच्या इथली, आणि त्यांना ऑपोजिट होता संगम मित्र मंडळ. दोन्ही टीम एकदम बेस्ट आहेत बघा. ओकेमध्ये ह्यांना पण आता रन केलतात, त्यांना चेस करायला होता, त्यामुळे ती पण मैदान उतारले त्यांना पण सुरुवात केली ती खट्टमध्ये एकदम. आता म्हणलं आपण बाकीचे पण आपली कामं करायला निघावं. म्हणलं कसं आहे लय वेळ मॅच बघायला बसलं, म्हणलं की आता आपली कामं पुढची व्हायची नाही ते, त्यामुळं इथंच म्हणलं आता मॅचला राम टाकावं आणि आपलं घराकडं निघावं. तरी बी आता बारकशेट आमच्यासोबत होतं, म्हणलं थांबवायचं 2-3 बॉल अजून बघून चालतंय म्हणलं. बघा अजून 1-2 बॉल बघितलं पण काय नाही, बायचान्स टीम हारली ती एक. मग आपण आता चला म्हणलं आता बाद झालं शेटला, डायरेक्ट आता घराकडं निघावं, कारण की लय उशीर होत चाललाय. तर उशीर म्हणता घरी जायला आम्हाला संध्याकाळच झाली. काय संध्याकाळचा गावाकडचा व्ह्यू म्हणलं की विषयच खोल असतो, ते तुम्हाला सांगायला लागत नाही, कारण की दरवेळेस आपण गावाकडे आलं की काय ना काहीतरी एंडला विषय देतोच. इथंच आपले दिवसात शेवट करून चला भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओत.